रोह्यात शिवसेनेकडून पहिल्यांदाच दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होणार। तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे। रोहा तालुक्यासह चनेरा विभागात गोकुळाष्टमीच्या निमित्तानं शिवसेना शिंदे गटाकडून टी-शर्टचे वाटप। रोहा तालुक्यात शिवसेना शिंदे गट पक्षातर्फे पहिल्यांदाच दहीहंडीचा उत्सव जल्लोषात आयोजित करण्यात येत आहे। गोकुळाष्टमीच्या निमित्तानं रोह्यात रायगडचे तीनही दमदार आमदार भरतशेठ गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे। संपूर्ण रोहा तालुक्यासह चनेरा विभागात गोकुळाष्टमीच्या निमित्तानं शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्याकडून संपूर्ण रोहा तालुक्यातील गाव, वाड्या आणि खेड्यापाड्यात टी-शर्टचं वाटप करण्यात आले। तसेच रोहा शहर या ठिकाणी अनेक पथकांची सलामी देण्यात येणार असून 1 लाखाचं बक्षीसही ठेवण्यात आल्याची माहिती रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी दिली आहे। तेज मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शहानवाज मुकादम, रोहा। जय महाराष्ट्र। उद्या होत असलेल्या गोपाळगावानिमित्त रोहा तालुक्यात दहीहंडी होत आहे। शिवसेनेची पहिल्यांदा दहीहंडी 1 लाख रुपयाची आणि शिवसेना रोह्यामध्ये पहिल्यांदा जल्लोषात गोविंदा साजरा करत आहे। याचं निश्चित मी तालुका प्रमुख मला भाग्य लागलेलं आहे, कारण या सर्व गोविंदासाठी जी काय दहीहंडी आहे त्या दहीहंडीसाठी आमदार महेंद्र दळवी, भरतशेठ गोगावले, त्याचबरोबर डॅशिंग आमदार महेंद्र थोरवे यांचंही रोह्यामध्ये आगमन होणार आहे। आणि याची पूर्वतयारी म्हणून संपूर्ण रोहा तालुक्यात गोविंदाचा उत्सव जल्लोषात साजरा करण्याकरता रोहा तालुका शिवसेनेच्या वतीने आज टी-शर्टचं वाटप होत आहे। याच पद्धतीने आज चणेरामध्ये होते। चणेरातले माझे सर्व ज्येष्ठ इथं उपस्थित आहेत। त्यांच्या हस्ते आज टी-शर्टचं या विभागातील प्रत्येक गावागावात, प्रत्येक खेड्यापाड्यात, वाड्यावाड्यात या टी-शर्टचं अनावर होतं आहे। याचा मला मनस्वी आनंद होत आहे। आणि या निमित्ताने एवढंच सांगतोय की उद्याच्या गोपाळकाळानिमित्त सर्वांना रोहा तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। आणि हा सण सर्वांनी उत्साहात साजरा करण्यासाठी त्यांच्या पाठीमागं माझ्या सदिच्छा राहतील। आणि त्याचबरोबर मी देवाजवळ एवढंच प्रार्थना करतोय की उद्या होणारा गोपाळकाळ उत्सव हा असा उत्सव आहे की वर्षातून एकदा उत्सव होतो आणि त्या उत्सवात सर्व लोक जोशात असतात। त्यामुळे सर्वांना हा उत्सव जोशपूर्ण उत्साहात साजरा करण्याची शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।